चिऊ, काय करतेस ग? नीट खा ना, घर घाण होतंय. असं लग्नाच्या आधी परक्याचं धन होते मी. आता लग्नानंतर परत माहेरी आले तर घाण आहे या घरातली. मी तर कचरा आहे ना, घरात माझी जागाच नाहीये. हो ना? बरं झालं तूच हा विषय काढलास. मी स्वतःच या विषयावर तुझ्याशी बोलणार होतो. काय की मी कचरा आहे? अगं नाही ग, तुझ्या नवऱ्याचं घर सोडून तुझं इथे राहायला येणं म्हणजे तुला असं वाटतं की मी इथून निघून जावं? हो चिऊ, आजपर्यंत कुलकर्णी सरकारच्या कुटुंबावर कोणी बोट दाखवलं नाही. जर याच प्रकारे दर काही एक दिवसांनी तुझ्या इथे येऊन राहण्याने लोक बोलतील ना ग. चिऊताई, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, पण तुमच्या भविष्याबद्दल विचार करायलाच हवा ना. असं तर आता सगळेच मला इथून बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत. हे माहित असून सुद्धा की मी तिथे आनंदी नाहीये. कोणत्या चुकीची शिक्षा मिळते मला, त्या गोष्टीची ज्यात माझी काही चूकच नाहीये. मी माझ्या मर्जीने लग्न केलं होतं. जर मला तिथे थोडंसंही सुख मिळालं असतं ना तर इथे नसते आले मी तुमच्या सगळ्यांवर ओझं बनायला. सरकार, तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे. शक्य आहे की त्या तिघांजवळ चिऊच्या समस्येवर उपाय असेल. या समस्येवरचा उपाय कोणी बाहेरचा कसा काय देऊ शकतो? आणि तसंही आपण त्यांच्याजवळ आपल्या घरातल्या गोष्टी कशा काय सांगू शकतो? रुक्मिणी, सिद्धी प्राप्त झाली त्यांना. चमत्कार करतात. मी पाहिलंय स्वतःच्या डोळ्यांनी. भेटलोय मी त्यांना. त्यांची इष्ट देवता सगळ्या समस्यांवर उपाय सांगते. एकदा बोलून तर नक्कीच बघू शकतो ना. तुम्ही तर कधी अशा लोकांवर विश्वास ठेवत नाहीत. मला म्हणायचंय की अशा चमत्कारांवर. साईला तर तुम्ही ढोंगी मानता. आणि आता ह्या लोकांवर कसा ठेवताय विश्वास? आणि त्यांना येऊन तर आता काहीच दिवस झालेत शिर्डीत. हरिओम. तुला माझ्यापेक्षा जास्त कळतं? माझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे तुला? माझ्यापेक्षा जास्त ज्ञान, जास्त पारख आहे तुला? गप्पा बस जरा. जर दादा म्हणतोय की ती आत्या माझी मदत करू शकते तर त्यात तुला काय अडचण आहे ग? हा
या इथे अशा पडक्या वाड्यात राहतोस आणि स्वतःला चमत्कारी समजतोस. मी तर स्वतःला कधीच चमत्कारी नाही म्हणालो. हो, चमत्कारी नाही म्हणालास, पण लोकांना मूर्ख बनवायला चमत्कारच तर दाखवतोस ना. तसंही तुझ्यासारख्या लोकांची मानसिकता मी खूप चांगल्या प्रकारे ओळखते. भिकाऱ्यांसारखं राहायचं आणि लोकांकडून माल लुबाडून लपवून ठेवायचा, म्हणजे कोणाला तुझ्यावर संशय येऊ नये. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हा पडका वाडाच नाही, तर संपूर्ण शिर्डी माझे घर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सगळे शिर्डीतले लोक माझ्यासाठी माझ्या मुलाप्रमाणे आहेत. पण आता शिर्डीवरून तुझं नियंत्रण संपुष्टात येणार आहे. शिर्डीला त्यांची आत्याबाई सापडली आहे. आत्या जी खोटं बोलून लोकांकडून सोनं लुबाडते. असं? आणि जे सोनं तू लुबाडलंस ते? राणोजीचं कुटुंब आलं होतं आमच्याकडे मदत मागायला. खरं खरं सांग, ते सोनं कुठे लपवलंस तू? ज्याला जे शोधायचं आहे ते शोधू शकतो. मी कधीच कोणाला थांबवलं नाही. द्वारका माईमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. हे कोणतं यंत्र आहे आणि ह्यानं काय होईल? हे ते यंत्र आहे जे साईने लपवलेलं सोनं शोधून काढेल. या दिशेला दाखवतंय हे यंत्र. चला. इथे या जमिनीखाली गाडलं आहे बघ सोनं. अरे, आता ही सुई तर त्या दिशेला दाखवते. इथे सापडेल जमिनीखाली ते सोनं. हे काय होतंय आत्या? चला, सुई तिथे दाखवते. आत्या, ही सुई तर थांबतच नाहीये. काय झालं? अजून कळलंच नाही का मूर्खांनो? जिथं जिथं साईंच्या चरणांची धूळ, तिथं तिथं सोनं. गप्प बस तू. तुझ्यासारख्या मदार्याचा आणि माकडाचा खेळ मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. सांग, सांग कुठे ठेवलं आहे सोनं? सांग. तिथे तिथे त्या टोपलीत बघितलं का? जा बघा. सापांचा राजा, ज्याच्याबद्दल फक्त ऐकलं होतं, बघितलं नव्हतं कधीच. आत्या, आत्या, आत्या.
हा कोणता जादूटोणा करतोयस तू? हा, तुम्ही तर अशा खूप साऱ्या सापांना पकडलं असेल. जंगलात खूप साऱ्या लोकांना सापांपासून वाचवले सुद्धा असेल. तुमच्या शक्तीने काय शक्य नाही हे सांगा. काढ ह्याला. हसतोयस काय? काढ त्याला. असं अजिबात समजू नकोस की आम्ही तुला घाबरतो. अरे गावाचा प्रमुख सुद्धा तुला ढोंगी म्हणतो. ढोंगी. तुझ्या या चालाखीने आम्ही घाबरणार नाही. तुझ्यासारख्या कितीतरी ढोंग्यांना वठणीवर आणलंय मी. बघून घेईन. जा, आराम कर. मी सांगितलं होतं ना, ही शिर्डी आहे. इथे जे मागाल ते मिळेल, पण जर विनम्रतेने मागाल तरच. अल्लाह मालिक. साई, मी या घोंगड्या विकायला बाजारात जातोय. थोडं थांबून जा, जर घाई नसेल तर. नाही नाही, काही वेळानं पण जाऊ शकतो मी. काही काम असेल तर सांगा साई. ये कावेरी. मी बाजारात जाऊन आलो साई. कावेरीने असा निर्णय घेतलाय की ती तिची बकरी चंदाचं दूध विकून आपला उदरनिर्वाह करेल आणि ह्या दुधाचा पहिला तांब्या तुला अर्पण करून हिला स्वावलंबनाच्या दिशेने तिचं पहिलं पाऊल टाकायचं आहे. हे घ्या साई. स्वावलंबी होणे कोणत्याही व्यक्तीसाठी आवश्यक असतं. सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या सुद्धा आणि व्यक्तिगत दृष्टीने सुद्धा. मला आनंद झाला कावेरी की तू हा निर्णय घेतलास. माहित नाही साई, माहित नाही देवाला काय पाहिजे माझ्याकडनं. या पश्चातापासोबत तर जगणं खूप कठीण वाटतंय. ही जखम आहे कावेरी. याला डाग समजू नकोस. यांना पुसण्याचा प्रयत्न करशील तर ते पुसले जाणार नाहीत, उलट जास्त खोल होतील. मी काय करू साई? धीर धीर धर कावेरी. ही नात्यांची जखम आहे. बांधून ठेवायचा प्रयत्न करशील तर ती जखम पिकेल. ती उघडीच ठेव. हवा लागू दे तिला. कारण काही जखमा भरण्यासाठी त्यांना श्वास घेऊ देणं जास्त गरजेचं आहे. लय आभारी आहे साई. अल्लाह मालिक. आपण इथे आपलं काम करायला आलो आहोत. त्या साईच्या नादी लागायची गरज नाहीये. असं का म्हणतेस तू? त्या पडक्या वाड्यात जे काही झालं ना
ती काही साधी गोष्ट नाहीये. आणि तो साई सुद्धा मला सामान्य वाटत नाहीये. त्याच्या नादी लागणं आपल्यासाठी धोक्याचं असू शकतं. नाही आत्या, साईला तर धडा शिकवलाच पाहिजे. त्याला धडा तर शिकवणारच आपण, पण अशा काही प्रकारे की सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. म्हणजे अरे बाळा, ऐक. आता नुकतीच आम्ही आमच्या इष्टदेवतेची पूजा केली आहे. आरती नाही घेणार का? घे. अपशकुन, मोठा अपशकुन. हा तुझ्यावर येणाऱ्या संकटाचा संकेत आहे. कोणीतरी तुझ्या मागे लागले. नक्कीच माझा शेजारी असेल. त्याच्यासोबत माझा जमिनीचा वाद सुरू आहे. हो, हा तोच आहे. कारस्थान करतोय. तुझी जमीन लुबाडण्याचे कारस्थान. काय? नाही नाही, जमीन गेली तर मी बर्बाद होईन. मी तुझी मदत करू शकते. मंत्र फुंकून तुझ्या शत्रूपासून सुटका करू शकते मी. तर मग विचार कसला करताय? फुकांना मंत्र. नमस्कार कर आमच्या इष्टदेवतेला. अरे, आई कधी आपल्या मुलाकडून पैसे घेते का? हे तर इष्टदेवतेला अर्पण करा. द्या द्या इथे. सोनं चढवलं तर लवकर परिणाम दिसेल. माझ्या डोळ्यात बघ. आता स्वतःच्या कानाखाली मार. थांब. आता तुझे नाक जमिनीवर घास. पुरे. आता तू पूर्णपणे माझ्या नियंत्रणाखाली आहेस. जे मी सांगेन तू तेच करशील. जा. आत्या, हा खरंच असा करेल का? तुझ्या आत्याच्या वशीकरणापासून आजपर्यंत कोणीच वाचू शकलं नाही. साईला तर कळणार सुद्धा नाही की आज त्याच्यासोबत काय होणार आहे ते. आंधळा आहेस का?
सोनं मिळालं ना साईकडून? सोनं त्या पडक्या वाड्यात असतं तर सापडलं असतं. एकतर त्या साईने सोनं विकलं असेल किंवा शिर्डीच्या बाहेर कुठे लपवलं असेल. अरे काय? पण तुम्ही तर सांगितलं होतं की ते सोनं मलाच मिळेल, ते माझ्या नशिबात आहे म्हणून. ही मूर्ख माणसं आहेत, यांच्याकडून अजून माल लुबाडू शकतो खूप सहजरित्या. कसला विचार करताय तुम्ही? हो 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 हो. म्हणजे माझी समजण्यात चूक झाली. हे बघ बाळा, तुला तुझ्या धीराचं सोनं नाही मिळणार. काय? पण तुम्ही तर सांगितलं होतं की ते सोनं मलाच मिळेल. सोनं तुला नक्कीच मिळेल, पण तुझ्या धीराकडून नाही, कुणा दुसऱ्याकडून. माझे इष्टदेवता सांगत आहेत की तुझ्या नशिबात गुप्तधन लिहिलं आहे. गुप्तधन? खरंच? हो, गुप्तधन, खूप सारं धन. आणि तू आहेस की 2 नाण्यांसाठी जीवाला लावून घेतलंयस. पण कुठं आहे हे गुप्तधन? ती जागा शोधून काढण्यासाठी पूजा घालावी लागेल, पण कोणतीही छोटीशी पूजा नाही. जर देवाकडून मागतच आहात आणि देव तुम्हाला सगळे द्यायला तयारही आहेत, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला सुद्धा देवतेला काहीतरी अर्पण करावे लागेल ना. सोनं, चांदी आणि वस्त्रही. एवढं समज? यज्ञ करावा लागेल, पण हतबल होऊन नाही. जर तुम्हाला गुप्तधन नको असेल तर काहीच हरकत नाही, दुसऱ्या कोणाला तरी मिळेल. आणि एवढं सगळं धन प्राप्त करण्यासाठी तर छोटा मोठा खर्च करण्यासाठी कितीतरी लोक तयार होतील. काही हरकत नाही. नाही नाही, आम्ही सगळं काही देऊ. आणि सोबत मेवा आणि धान्य सुद्धा. आणि आत्या, एका प्राण्याचा बळी तेही लागेल ना? सोनं चांदी दिल्यावर आता बळी द्यायला जनावर कुठनं आणू? नाही नाही, जास्त मोठं नाही, छोटं सुद्धा चालेल, जसं की बकरी. कसला विचार करताय कंजूसासारखं? अहो, जेवढं देऊ त्याच्यापेक्षा 100 पट जास्त मिळणार आहे. अहो, हा तर नफ्याचा सौदा आहे, नफ्याचा. सांगा ना, यज्ञ कधी करायचा आहे? आज रात्रीचा मुहूर्तही चांगला आहे. आता तुम्हीच बघा कधीपर्यंत तयारी होऊ शकते ते. आणि लवकर सांगा, कारण इतर लोकांनाही मदत करायची आम्हाला. आणि हो, यज्ञ केल्याच्या दुसऱ्या दिवशी इष्टदेवता तुमच्या स्वप्नात येईल आणि तुम्हाला सांगेल की खजिना कुठे आहे. चला तयारी करूया. चल. आणि ऐका, याबद्दल कुणालाही सांगू नका. अशा गोष्टीत गुप्तता राखणं खूप गरजेचं असतं, कारण ही गोष्ट जेवढी लोक ऐकतील, गुप्तधन तेवढ्या लोकांमध्ये वाटलं जाईल. समजलं? नाही नाही, आम्ही कुणालाही नाही सांगणार. हा. चला. हे बळीचं काय प्रकरण आहे? आपण तर कधीच बळी दिला नाही. आपण खूप दिवसांपासून शाकाहारी जेवत होतो, म्हणून विचार केला की थोडासा मांसाहार करूया. बघतेस ना आत्या, किती लवकर शिकतोय ते. हो. फुंत्रू,
जेवणाची व्यवस्था तर झाली. आता जा जा आणि बघून ये त्या साईचा अपमान झाला की नाही. हा हा जा. म्हणजे हा चिखल फेकतोय आणि कुणीच त्याला थांबवत नाहीये. याचा अर्थ असा की हे लोक सुद्धा साईला जास्त मानत नाहीत. अरे काय करतोयस? वेळ लागले का तुला? हे काय करतोयस? आणि तुम्ही सगळे उभे का आहात? याला कोणीतरी थांबवा. म्हाळसापती, मीच रोखलंय सगळ्यांना याला थांबवण्यापासून. पण साई, याला जे करायचं आहे ते याला करू द्या. फक्त लक्षात ठेवा, सबुरी.
मी तर काय करतोय आणि हे समजेजण माझ्याकडे का बघतायत आणि हा चिखल माझ्या हाताला कसा लागला? तू इथं साईवर पुन्हा पुन्हा चिखल फेकत होतास. साई, माझ्यावर विश्वास ठेवा. मला कळलंच नाही की मी हा चिखल तुमच्यावर. हे काय बोलतोयस तू? तुला माहित नाही का तू काय करत होतास ते? हे कसं शक्य आहे? बघतोय साई, हा माणूस कसा सगळ्या गावकऱ्यांसमोर खोटं बोलतोय ते. म्हाळसापती हा खरं बोलतोय. त्याला खरंच माहित नाही की याने काय केलंय आणि हे त्याने दुसऱ्या कुणाच्या तरी प्रभावाखाली केलं. नाहीतर माझ्यासोबत तर सोडा, हा कुणासोबतच असं करू शकत नाही. साई, मी कळत न कळत तुमच्यासोबत जे काही केलंय ते माफ करण्याच्या लायकीचं नाही. तुम्ही माझ्यावर रागवा साई. अशा शांत उभे का साई? तुम्ही मला शिक्षा द्या साई, शिक्षा द्या. शिक्षा तर तेव्हा देईन ना जेव्हा तू माझं काहीतरी नुकसान केलं असशील. तू तर मला मदत केली आहेस आणि मदतीसाठी मला तुझे आभार मानायचे आहेत. हे काय बोलताय साई? यांनी माझ्यावर जितक्या वेळा चिखल उडवला त्यामुळेच मला 108 वेळा स्नान करण्याचे भाग्य लाभले, जे दुसऱ्या कोणत्याच परिस्थितीत प्राप्त होणं शक्य नव्हतं. यांनी कोणताच गुन्हा केला नाहीये. यांनी तर माझ्यावर उपकार केले आहेत आणि या उपकारासाठी फक्त आभारच मानले जाऊ शकतात. फुंतरू, हे बघ मसाले. कुलकर्णीची माणसं आली होती. संध्याकाळी बोकड शिजवताना उपयोगी पडतील. काय झालं? अरे काही बोलशील का? काय झालं ते? आत्या, तो साई. बोल की. तू तर मदत केलीयस मला. या साईला तर ना मी सोडणार नाही अजिबात. थांब सुंदर, मी जे काही सांगते ते ऐक. विसर त्याला. हे काय बोलतेस तू आत्या? योग्य तेच बोलतेय. हे बघ, त्या साईने अजूनपर्यंत आपलं काही वाईट केलेलं नाहीये. असं? आणि तो नाग, त्याला विसरलीस तू? पण त्याने दंश तर केला नाही ना. जर साईला आपल्या मार्गात यायचं नाहीये तर त्याच्या मार्गात का जायचं? इथली आपली योजना काहीतरी वेगळीच आहे. त्या साईला अद्दल शिकवण्याच्या नादात गडबड नको व्हायला. बस, आपल्याला लक्ष घातलं पाहिजे हे माहीत करून घेण्यासाठी की आप्पा पाटलाच्या घरात तो खंजीर कुठे ठेवला आहे. मी आप्पा पाटीलच्या आईला जाळ्यात अडकवलंय. बस, ती खूप लवकरच तुझ्या जवळ येईल. येऊ दे. झोपेचं औषध देईन तिला, जे ती तिच्या कुटुंबियांना खायला घालेल. झोपेच्या औषधाने सगळे झोपून जातील आणि आपण तिथल्या मौल्यवान वस्तू घेऊन पळून जाऊ. ही कोण आहे आणि हिने काय काय ऐकलं असेल? तात्याची आजी, आप्पा पाटलांची आई आहे ही. मी ऐकलंय की तुम्ही सगळ्यांची मदत करता. मला सुद्धा तुमची मदत हवी आहे. या.
या तुम्ही इथे या. तुझी सून अजिबात नियंत्रणात नाहीये. आणि मुलगा बायकोचा बैल. बायकोच्या समोर त्याला आपली आई तर वेडीच वाटते. आज पौर्णिमेची रात्र आहे. हे लाडू तुझ्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना खायला दे आणि तू सुद्धा खा. बघशीलच दुसऱ्या दिवशी सकाळी तुझी सून तुझ्या मुठीत असेल. कोणतीच तक्रार नसेल तुझी. कुलकर्णी सरकारला आपल्याकडून काय हवंय? आत्या, बहीण माहेरीच राहते म्हणजे सासरी दुःखात आहे आणि कुलकर्णीला यावरच उपाय हवाय आपल्याकडून. ये बाळा, इथे बस. तिथे नाही, इथे खाली माझ्या समोर येऊन बस. तुझ्या चेहऱ्यावर झळकणारं तेज सांगतंय की तू चांगल्या गुणांनी संपन्न आहेस. हा, पण ग्रहदोषांमुळे जो आनंद मिळायला हवा होता तो मिळत नाहीये. हो, खरं सांगितलंय. माझी इष्टदेवता सांगत आहे की तुझ्या सासरची माणसं सगळं काम तुझ्याकडूनच करून घेतात आणि तुझा नवरा नेहमी तुला डिवचत असतो. अजिबात नाही. माझा नवरा असं काही करण्याची हिम्मत करूच शकत नाही. त्याला माहितीये मी कोणाची बहीण आहे आणि सगळं काम तर माझे सासू सासरे करतात. गरीब आहेत ना ते लोक, म्हणून त्यांना काम करायची सवय आहे. माझ्या दादाने तर मला हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. साधं बोट सुद्धा हलवावं लागलं नाही मला कधी. ही सगळं काम वगैरे करायची मला सवय नाहीये, अजिबात नाही. माझं बोलणं अजून संपलेलं नाही. माझी इष्टदेवता सांगत आहे की हे तुझं वर्तमान नाही, हे तुझं भविष्य आहे. भविष्यात तुझ्यासोबत हेच सगळं होणार आहे.
तुझ्या सासरची माणसं तुझ्यासोबत हेच सगळं करणार आहेत, जशी त्यांना संधी मिळेल. हरिओम. असं होऊ देणार नाही आम्ही. विश्वनाथ, चिवचा पती हट्टी आहे, खूपच हट्टी. बदल करायलाच बघत नाही, सुधारायचंच नाहीये त्याला. हो, पण एवढं माहिती आहे, माझ्या बहिणीसोबत चुकीचं वागण्याचं धाडस तो कधीच करू शकत नाही. हरिओम. कुलकर्णीजी, कोणाचे कान भरायला कितीसा वेळ लागतो हो. विश्वनाथांसोबत असं होण्याआधी आपल्याला असं होण्यापासून थांबावं लागेल. त्याला तुमच्याकडे घेऊन येऊ का? म्हणजे असं एखादं वशीकरण शक्य आहे का की तो फक्त शिर्डीतच राहील आणि आमच्या नियंत्रणात देखील? अगदीच. ही झाली एक गोष्ट. त्या दुसऱ्या गोष्टीचं काय? माझ्या रस्त्यातला काटा, त्याला कुलकर्णी सरकार गावाच्या प्रमुखाला तो काटा टोचू देणार नाही. काढून टाकू त्याला. हरिओम.